नमस्कार, माझीच लाल या कार्यक्रमात मी सदा आलोय, तुमचं स्वागत करतो. आणि आजच्या आपल्या या भागात, दुसऱ्या भागात आपल्यासमोर आहेत बीना चावे. विना चावे. विना चावे यांचं आता नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालंय, घे भरारी उंच उडून जा, घे भरारी उंच उडून जा. माफ करा, घे भरारी भूर उडून जा. उंच हा शब्द काढा आणि भूर शब्द त्यात टाका, घे भरारी भूर उडून जा. आणि पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर समाजाने ज्या प्रकारे त्यांच्या पुस्तकाला आणि त्यांना लाथडलंय, त्यांच्या नितंबावर लाता घातल्यात, ते बघून तुम्ही म्हणताल खरंच काय यांनी शेण खाऊन ठेवलं या पुस्तकात. तर जाणून घेऊया सगळं आपण त्यांच्या तोंडातून. तर नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल सर तुमच्याबद्दल? मी विना चावे, हे विनायक नामदेव चावे माझं नाव. आत्ताच सध्या माझं मागच्या एक 1.5 महिन्यापूर्वी माझं एक पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकाच्या संदर्भात मला सरांनी बोलवलं की आमच्याकडे या, मुलाखत द्या. कॅज्युअल मुलाखत आहेत म्हणाले, पण तुम्ही जर हे बघताल तर एवढी 2 मिनिटं मी इथंच थांबतो. मी कोणालाही बोलवलं नाही. त्यांचं मला 2 दिवसापूर्वी फोन आला, माझ्या पुस्तकाला सगळे लाथाडतायत, मला लाथाडतायत, म्हणून माझी 2 मिनिटाची काय होईना मुलाखत घ्या, म्हणून मी इथं यांना बोलवलं आहे. सर, खरं बोलावं, आपण या स्पष्ट बोलणारे माणूस आहोत आणि आपल्या इथं सत्यच बोललं जातं. माफ करा, पण एक ती बोलायची पद्धत असते ना. पद्धत तुमच्या घाला. तर आपण तुमच्या पुस्तकावर येऊया सर. सर, या पुस्तकाचं नाव खूप सुंदर आहे, घे भरारी उंच उडून जा, भूर उडून जा. भूर उडून जा. मला लहानपणाची आठवण येते, त्यावेळेस मी भूर जायचो तेव्हा आई मारायची. तर सर काय सांगाल, हे पुस्तकाचं टायटल म्हणजे पुस्तकाचं नाव तुम्हाला कुठून मिळालं, कसं शोधलंय पुस्तकाचं नाव? एक थोडी इमोशनल कथा आहे त्याच्या मागची. मग मी लहान होतो त्यावेळेस आमच्या शेजारी एक आंटी राहत होती. आंटी राहत होत्या. त्यांचं वय जास्त होतं. ठीक आहे. तर त्यांचा एक नात होता. तर आंटी त्याला रोज भरवायच्या. त्यावेळेस तो भरवताना इकडं जा तिकडं जा, इकडं पळ तिकडं पळ. तेव्हा त्याच्या आजी ज्या होत्या, त्या आंटी आमच्या शेजारच्या होत्या, त्या म्हणायच्या चिवचिव ये, चारा खा, पाणी पी आणि भूर उडून जा. मग मला ही प्रेरणा तिथं सुचली. मला हे नाव सुचलं तिथं की आपण ह्या नावावरती भविष्यात ज्यावेळेस मोटिवेशन करू तेव्हा ह्या नावाचं पहिलं पुस्तक आपण प्रकाशित करू. आत्ता मला समजलं समाजाने यांच्या पुस्तकाला लाथाडलं का. तर अजून काय सांगाल? अजून काय नाही, म्हणजे तुम्ही जर पुस्तक वाचताल तर तुम्हाला कळेल की नक्की ह्या पुस्तकाचा गाभा काय गाभा आहे सर, तेच ऐकण्यासाठी आणतो. तुम्ही सांगू शकता सर गाभा काय? गाभा म्हणजे बघा, आज आपण समाजामध्ये बघतो की नैराश्यामध्ये फिरणारी जनता भरपूर आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे ती व्यसनाधीन होत आहेत. पण मग तुम्ही व्यसन सोडवता त्यांचं? नाही, मी तेच सांगतो, माझं पूर्ण ऐकून घ्या आणि मग तुम्ही बोला सर. ते जे समाजामध्ये जी नैराश्य अवस्थेत जी जनता आहे, तर ती व्यसनाधीन होत आहेत, तिथनं ती गुन्हेगार बनत आहेत. तर त्यांना गुन्हेगारीपासून वंचित ठेवण्यासाठी मी एक प्रयत्न करतोय. काय प्रयत्न करताय तुम्ही? प्रयत्न ह्याच्यातनं हे करतोय की मी त्यांना त्याच्यातनं असं सांगतोय की बाबांनो, तुम्ही दारू प्या, मोक्कार दारू प्या, कटाळ तर दारू प्या, मरूस तर दारू प्या, पण स्वतःच्या कष्टाच्या पैशाने प्या. गुन्हेगार बनवून, चोऱ्या माऱ्या करून, टोप्या टाकून दारू पिऊ नका, हेच मी त्यांना सांगतोय त्याच्यातनं. तर तुम्हाला कळलं असेल पुस्तकाचा गाभा काय आहे. पुस्तकाच्या गाभामध्ये सरळ सरळ लिहिलंय, तर हा माणूस त्यांना सरळ सरळ दारू प्यायला लावतोय. सर, अजून काय सांगाल सर? मी दारू प्यायला लावतोय, पण त्यांना गुन्हेगारी करू नका, हे पण मी तेवढंच सांगतोय. तुम्ही ह्याच्यावरती जास्त भर द्या. शेवटी तुम्ही वाईट मार्गाला लावताय सर लोकांना. नाही, मी वाईट मार्गाला नाही लावत. दारू पिणं हा काय गुन्हा नाहीये, बरोबर, ही काय चूक नाहीये, पण गुन्हेगारी करणं हा गुन्हा आहे, लक्षात घ्या. म्हणजे माणूस डिप्रेशनमध्ये असतो, स्ट्रेसमध्ये असतो, मग त्याला थोडं रिलॅक्सेशनसाठी दारू गरजेची आहे. तुम्ही दारू पिता सर घरी? नाही. लोकांना आजकाल शिकवण्यात एक्सपर्ट दिसतात की हे स्वतः काही पित नाही आणि लोकांना सांगतात की दारू प्या. सर, अजून सर पुस्तकावर येऊया सर, काय खासियत आहे सर या तुमच्या पुस्तकात? बघा, आता कसं आहे, तुम्ही मगाशी मला म्हणालात, पण म्हणजे तुम्ही माझी ओळख करून देताना म्हणालात की ह्याच्या नितंबावर लात मारून ह्याला हकललंय, ह्याच्या पुस्तक डावललंय, ह्याला डावललंय. कसं आहे ना, तुम्हाला माझं अंतर्मन कळणारच नाही. जोपर्यंत तुम्ही माझं पुस्तक वाचणार नाही ना सर, तोपर्यंत तुम्हाला माझं अंतर्मन कळणार नाही. मला स्वतःला मोठं व्हायचं काही नाही. मला असंही समाजाने मोठं, म्हणजे मी मोठंच आहे समाजात, मी आजही मोठंच आहे. तुमच्यासारखे किंवा समाजात असे काही लोक आहेत की जे मला अजून मोठा मानत नाही. पण स्वतःचं कौतुक म्हणून नाही सांगत मी तुम्हाला सर, पण मी तुम्हाला खरं सांगतो, ज्यावेळेस मी पुस्तक लिहायला घेतलं ना,
तर मी शब्द लिहिता लिहिता रडत होतो सर, लिहिता लिहिता रडत होतो. म्हणजे मी एक ओळ लिहायचो. सर पुस्तका रिव्ह्यू सर काय अजून पुस्तकाबद्दल सांगता? पुस्तक ज्यावेळेस तुम्ही वाचताल हा. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पुस्तक विकत घेताल हा. तर आपल्याकडे पुस्तकाचे पण 2 पॅटर्न्स आहेत. 2 पॅटर्न्स आहेत पुस्तकाचे. म्हणजे एक 90 ml आणि एक 180 ml असे 2 म्हणजे? पुस्तकाचे आपल्याकडे पॅटर्न आहेत. तुम्हाला पेजेस म्हणायचे का सर? हा, पेजेस सॉरी पेजेस, पानं. 90 पानांचं पुस्तक आहे आणि 180 पानांचं पुस्तक आहे. 90 पानांचं पुस्तक कितीला मिळेल सर? 90 पानांचं पुस्तक मिळेल बघा 110 रुपयाला. 110 रुपयाला 90 पानांचं पुस्तक आहे आणि 180 पानांचं पुस्तक 220 ला आहे का सर? 220 रुपयाला, बरोबर. बरोबर. तर सर पुस्तक कसं वाचलं पाहिजे, कधी वाचलं पाहिजे सर? हा, म्हणजे आता जनरली तुम्ही पुस्तक कसं वाचता? जनरली पुस्तक मी कसं वाचणार सर? पुस्तक काढतो, बघतो, वाचतो. अच्छा. पण आपलं पुस्तक वेगळ्या पद्धतीने वाचायचं. हे पुस्तक वेगळ्या पद्धतीने वाचायला लागेल कारण पुस्तकामध्येच खूप असे गूढ रहस्य लपलेले आहेत. हा. 90 ml पुस्तक म्हणजे 90 पेजेसचं पुस्तक आणि 180 पेजेसचं पुस्तक. 90 पेजेसचं पुस्तक वाचायचं सर हे काय म्हणजे प्रोसेस काय? हा, प्रोसेस तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्यात आधी आहे ना एक हे घ्यावं लागेल, एक क्वार्टर घ्यावी लागेल किंवा एक 45चा पॅक घ्यावा लागेल. तो पॅक तुम्ही असा बाजूला ठेवायचा मस्तपैकी, बर्फ बिर्फ टाकून. चकना एका हातात सिगरेट पकडायची, एक पान पलटायचं. तुम्ही पुस्तक वाचायला सुरुवात करायची. बरं. ज्या वेळेस तुम्ही 89 पानं वाचताल तर तुम्हाला अजून एक रहस्य कळेल की शेवटचं पान रिकाम आहे. सर ते बहुतेक तुमचा मेंदू बिंदू असतील त्या पानावर? नाही, ते शेवटच्या पानापर्यंत मला माहिती आहे की कोण जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही एवढं त्याच्यात डुबून जाताल, त्या पुस्तकामध्ये डुबून जाताल, एवढी तुम्ही दारू पिताल की त्या शेवटच्या पानापर्यंत पोहोचूचपर्यंत तुम्ही भूर उडून गेलेला असताल. तर मित्रांनो तुम्हाला कळायलाच असेल की पुस्तक घे भरारी भूर उडून जा. तर शेवटच्या पानापर्यंत तुम्ही पोहोचणार नाही, भूर उडून जाल, समाजातून नाहीसे व्हाल, त्या पृथ्वीवरून नाहीसे व्हाल असं तुम्हाला सांगायचं? हो, अगदी. सर एक विनंती करतो, तुमच्या या पुस्तकातले म्हणजे घे भरारी भूर उडून जा या पुस्तकातले आम्हाला काय 4 ओळी ऐकून दाखवताल? मी माझ्या मोबाईलमध्ये मी घेऊन आलोय खास तुमच्यासाठी. ऐकवणार ना मी. ऐका तुम्ही, सगळ्यांनी ऐका आणि लक्ष द्या. घे भरारी भूर उडून जा, दारूचे 2 घोट घेत नाचा. घे भरारी भूर उडून जा, दारूचे 2 घोट घेत नाचा. बघा सर, आता पण इथं दुखतंय सर मला, इथं. तुम्हाला पण जरी त्रास होत असेल ना सर, सिगरेटचा धूर सोडत फिरा, सिगरेटचा धूर सोडत फिरा, पोलीस दिसला की लगेच सटका. पुढचे अजून 4 ओळी आहेत, त्या पण वाचतो. जुगार खेळा पैशात ना, जुगार खेळा पैशात ना, दुसऱ्याच्या घरात मालक बना. पण सर तुम्ही बोलला होता पुस्तक प्रकाशन झालेले आहे, पण हे काव्य तुम्ही ऐकवलं नाही, ह्या पुस्तक प्रकाशनातल्या काही 4 ओळी आहेत की मला असं वाटतं की कसं आहे बघा, दारू पिता लोकांना काहीतरी एक इंटरेस्टिंग हवं असतं. मग आता इंटरेस्टिंगमध्ये तुम्ही हे चालीत जर वाचलं, तुम्ही, मी नाही सांगणार चाल तुम्हाला, तुम्ही नंतर ट्राय करा कधीतरी बसल्यानंतर. येत नाही ते सांगा ना. नाही तसं नाहीये. कसं आहे, नाही ऐका ना, तसं नाहीये. मी कसं आहे, माझ्या प्रेक्षकांना म्हणजे माझे जे वाचणारी जनता आहे त्यांच्यासाठी मी एक फ्री हँड दिलाय. तुम्हाला जशी चाल लावायची तशी तुम्ही चाल लावा आणि ते म्हणा. आता पुढची 4 शेवटच्या 4 कानात पुया लागला बस. तर खूप सुंदर मुलाखत दिली सर तुम्ही आणि खरंच सांगतो की पुढे ऐकण्याची आमची क्षमता नाही, आमच्या व्ह्युअरची लोकांची पण क्षमता नसेल. तुम्ही आता एक काम करा, बुट्टानी मार्ग घालण्याच्या आधी इथून निघा, नाही तर लय मार्ग आता निघा. सर माझं पेमेंट. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. माझीच लाल हा कार्यक्रम. भेटूया पुन्हा 3ऱ्या भागात पुढच्या वेळेस. तोपर्यंत